आज सेक्टर 9 मध्ये एका 4 माळ्याच्या बिल्डिंगवर एक झेंडा आम्हाला दिसला. एक हिरवा झेंडा तिथे लावला होता बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये. आमच्या एका सुजाण नागरिकाने आम्हाला फोन केला, आमच्या संघटनेला फोन केला सगळ्या कार्यकर्त्यांना, आणि आम्ही तिथे जमलो हेच दाखवायसाठी की तिथे एक असा झेंडा लागलेला आहे जो ना आपल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, ना पंथाचा आहे, ना आपल्या कुठल्या भागाचा आहे. तो जेव्हा आम्ही तिथे तो झेंडा जाऊन पाहिला, तो झेंडा आम्हाला तो सौदी अरेबियाचा असा भासला. आणि आम्ही तो गुगलवर पण इमेजेस चेक केला तर अगदी सौदी अरेबियाचा जसा झेंडा असतो तो तसाच भासत होता. त्यानंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म केलं, पोलीस आले, पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी तो झेंडा उतरवला. ह्याच्या पुढे मला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं तेव्हा त्यांनी इथे येऊन काय सांगितलं की इथे सगळी हिंदू लोक जमा झाली आणि भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा द्यायला लागल्या. मग भारतामध्ये राहून आम्ही वंदे मातरमच्या घोषणा नाही द्यायच्या, भारत माता की जय नाही द्यायच्या, मग आम्ही काय बोलायचं? हे अल्लाहू अकबर बोलायचं? आम्ही हिंदुस्थानी आहोत, आम्ही हिंदू लोक आहोत, आम्ही इथे आमच्या भाषेत नाही बोलायचं आणि आपल्या भारताचा आम्ही गौरव नाही करायचा. याच्यावर त्यांचा विरोध आहे. या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. या तुम्ही जाणीवपूर्वक भारत माता की जय बोलत तुम्हाला लाज वाटते? त्याला आम्ही सांगितलं जसा तू हा झेंडा लावलास तसं तू भारतीय आहेस ना, तू स्वतःला भारतीय समजतोस ना, मग तू भारताचा झेंडा लाव तुझ्या गॅलरीमध्ये. त्यावर त्यांचं उत्तर काय? आम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडे लावतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी काढून टाकतो. मग तुला हा झेंडा 365 दिवस लावायचा आहे आणि भारताचा झेंडा 365 दिवस लावायला लाज वाटते का? त्याच्यावर मग त्यांचं उत्तर काही नाही आलं, ते गप्प बसले. म्हणजे तुम्हाला जर या देशात राहून या देशावर प्रेम नसेल तर मग तुम्ही इथे राहता कशाला? या गोष्टीवर आमचा तीव्र निषेध आहे आणि या गोष्टी याच्या पुढेही आम्ही खपवून घेणार नाही.